नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरुमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक ब्लाऊज शिवणार आहोत। तर आपण आतापर्यंत बेसिक ब्लाऊज बघितलेत, मी तुम्हाला भरपूर प्रकारे प्रिन्स कट वगैरे शिकवलेत, पण आज आपण ॲडव्हान्स कोर्स करूया 21 दिवसाचं चॅलेंज। त्यामध्ये हा मी 70 पॉईंट कपडा घेतला आहे ग्रे कलरचा, आणि त्यावर आपण हे दोन्ही कपडे मिळून ब्लाऊज डिझाईन करणार आहोत। त्यासाठी मी अस्तर पण घेतलं आहे, त्यासाठी मी अस्तर पण घेतले। आणि चला आता आपण बघूया कसं कुठल्या पद्धतीने करायचं आहे। तर आपण अगोदर आपल्याला ब्लाऊज कुठल्या पद्धतीने शिवायचे त्याचे पिक्चर ड्रॉ करून घेऊया, म्हणजे डिझाईन काढून घेतली थोडक्यात मराठीमध्ये। तर आपण असं बनवणार आहोत, हा फ्रंट शेप आहे आणि हा बॅक शेप आहे। तर फ्रंट शेपमध्ये आपण पानगळा देणार आहोत, बॅक साईडने हुक देणार आहोत आणि प्रिन्स कटचं घेणार आहोत। आणि आता आपल्याला हे बोट नेकचं शिवायचं नाही आहे, तर पुढचा आपण गळा डीप आहे आणि मागचा आपण गळा डीप आहे। तर यामध्ये चला कशी माप घ्यायची आपण पाहूया। तर आपली छातीची घडी आहे 38ची, कंबर आहे 34, पुढचा गळा 7.5 आणि त्याची गळारुंदी आपण 2.25 इंच घेणार आहोत। म्हणजे गळा जर डीप असेल तर त्याची गळारुंदी कमी कमी होत चालते। त्याचं पूर्ण चार्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे। आणि मागचा गळा आपण घेणार आहोत 10.5 इंच। तर आता हा पेपर घेतला आपण, यामध्ये आपण पहिली उंची लिहून घेऊ। आपल्याला 14.5 उंची घ्यायची आहे, शिवून 14.5 झाली पाहिजे। तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून अगोदर आपण बॅक साईडची कटिंग करून घेऊया। तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 15.5 वर मार्किंग करून घेऊ। या ठिकाणी आपण 15.5 वर मार्किंग करून घेतली। आणि या ठिकाणी आता आपण शोल्डर घेऊया। तर आपल्याला दोन्ही पण गळे डीप आहेत, आपलं मागचा पण आणि पुढचा पण, त्यामुळे आपण 5 इंचावर शोल्डर टाकून घेऊ, 5 इंचावर। आणि या ठिकाणी आपल्याला आता आर्महोल टाकायचं आहे। आर्महोल कसं काढायचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपला छातीचा जो भाग असतो, तर इथं आपण 38/6 केलं आहे, छातीचा 6वा भाग घ्यायचा, तर तो किती आला आहे 6.5 इंच। जर आपला गळा पॅक असेल तर त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं असं, आणि आपला गळा जर ओपन असेल म्हणजे डीप असेल तर त्यामध्ये 0.50 ते 75 ॲड करायचं। तर यामध्ये आपण 0.50 ॲड करणार आहोत। तर हे पॅक नेकचं आहे, म्हणजे कसं करायचं 38/6 म्हणजे 38चा 6वा भाग, त्यामध्ये किती आलं 6.50 आणि प्लस यामध्ये काय करायचं 0.50 म्हणजे किती आलं आपले टोटल आर्महोल किती येणार 7 इंच। तर प्रत्येक याचं असंच काढून घ्यायचं, त्याचे पूर्ण चार्ट मी तुम्हाला देते। तर यामध्ये आता आपण इथं या ठिकाणी काय करतो, शोल्डरच्या ठिकाणी या ठिकाणी एक अर्धा इंच स्लोप घ्यायचा या ठिकाणी, कारण कसं असतं आपलं शोल्डर असं तिरपं असतं, असं स्ट्रेट शोल्डर नसतं आपलं। आणि मग आपण जर हा स्ट्रेट भाग ठेवला तर यामध्ये आपले क्रीज पडतात, म्हणजे घड्या पडतात, चुन्या पडतात, त्यामुळे आपण इथं एक अर्धा इंच खाली उतरायचं आणि इथपासून आपलं शोल्डर घ्यायचं। आता आपलं शोल्डर किती आहे, किती आलं आहे 7 इंच। तर या ठिकाणी आपण 7 इंचवर मार्किंग करू। आता आपण इथं 5 इंच घेतलेलं आहे, या ठिकाणी पण आपल्याला बरोबर 5 इंच घ्यायचं आहे, बरोबर 5 इंचवर मार्किंग करून घ्यायची। आता ही झाली आपली आर्महोलची मार्किंग। तर यामध्ये आपण आता थोडा वेळ छातीचं घडीचं म्हणजे आपण इथं मार्किंग करून घेतले। आता ही झाली आपली आर्महोलची मार्किंग। या ठिकाणी आपल्याला गळारुंदी टाकायची, तर गळारुंदी आपण 2.25 इंचीच टाकणार, कारण आपला गळा डीप आहे आणि आपण गळ्याला थोडीशी डिझाईन देतो या ठिकाणी, म्हणून आपण तर या ठिकाणी आता आपण हा आर्महोल एक दाखवून घेऊ। हा आर्महोल दाखवून घेतला आपण, जो हा 1 इंच अर्धा इंचाचा स्लोप दिलेला आहे तो पण ड्रॉ करून घेऊ या ठिकाणी। आता या ठिकाणी आपली उंचीचं आपण आपली कंबर 34 आहे, तर त्याचा चौथा भाग किती होतो, आता आपण त्याचा 34चा चौथा भाग करणार आहोत। तर कंबरेच्या बाजूने 8.5 वर मार्किंग करून घेऊ आपण या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन, तुम्हाला जितकं हवं आहे मार्जिन तितकं घेऊ शकताय तुम्ही, 1.5-2 इंच असं। तर या पद्धतीने आता आपण एकदा कंबरेचा भाग ड्रॉ करून घेऊ या पद्धतीने। आता हा झाला आपला कमरेचं मार्किंग। आता आपल्याला छातीचं टाकायचं मार्किंग। तर आपली चेस्ट किती 38, तर आपल्याला छातीचा भाग टाकताना कसं करायचं, चेस्टचा चौथा भाग टाकायचा आपल्याला छातीचा, चेस्टचं मार्किंग करताना। आता आपलं हे पॅक नेकचं आहे,
आणि आपला हे डीप नेकचा हा भाग आहे. तर आपला जर 28 ते 31 पर्यंत जर चेस्टचा भाग असेल तर त्यामध्ये आपल्याला 75 पॉईंट लुझिंग ॲड करायचं असतं. तर आता या ठिकाणी आपलं 38ची घडी आहे. तर आपली किती होती? 9.5ची घडी होती या ठिकाणी. बरोबर, या ठिकाणी आपली 9.5ची घडी होती आणि 1.5 इंच या ठिकाणी लुझिंग द्यायचं. तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती शिलाईसाठी हवं आहे का, तर तितकंच लुझिंग द्यायचं यामध्ये. या ठिकाणी आपण आता हे आपण ड्रॉ करून घेऊ, एकदा लाईन जोडून घेऊ. आता हा झाला आपला पाठीचा भाग. आता या ठिकाणी हा जो आर्महोलचा शेप आहे हा क्रॉस आहे, इथपासून इथपर्यंत 1 इंच द्यायचं आणि 1 इंच दिल्यावर याच्या साह्याने याचा आकार शेप देऊन घ्यायचा. बरोबर. आता हा झाला आपला बॅकचं पूर्ण ड्रॉईंग. आता आपल्याला गळा कसा द्यायचा आहे तो बघायचा आहे. तर या ठिकाणी आपला गळा किती आहे? आपण 10.5 इंच घेतला आहे. तर या ठिकाणी आपला गळा बरोबर 10.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं या ठिकाणी. आता आपल्याला गळारुंदी किती हवी ती पण बघायची. आपण गळारुंदी 3.25 इंची देऊ, म्हणजे गळारुंदी गळा छान बसतो पसरून या ठिकाणी. आता ही झाली आपली गळारुंदी आणि या ठिकाणी हा शेप झाला आपला. हा झाला आपला गळ्याचा शेप तयार. आता या ठिकाणी आपल्याला डिझाईन द्यायची. तर डिझाईन कुठं देणार आपण? या ठिकाणी आपलं जो आर्महोलची साईड आहे या ठिकाणी आपला 1/2 इंच कटिंगमध्ये जाणार, अजून शिलाईमध्ये जाणार. तर या ठिकाणी बरोबर आपण खाली 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथं पण 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि हा जो आपला गळ्याचा शेप आहे आता हा आपला आकार कुठपर्यंत येतो हे पण बघून घ्यायचं. आता आपला गळ्याचा आकार खाली थोडासा डाऊन झालेला आहे, म्हणजे वरती आलेला आहे. हा जर गळा आपला इथपासून असता तर आपला हा शेप बरोबर असा बसला असता. तर ह्या शेपनुसार आपण अगोदर बघायचं आपलं कुठपर्यंत बसतंय. तर इथपर्यंत येतो आपला आकार बघा, म्हणजे हा शेप आपला या पद्धतीने आला पाहिजे. तर यामध्ये कसं राहील आपलं, हा पार्ट एका कपड्याचा राहील आणि हा पार्ट एका कपड्याचा राहील आपला, म्हणजे आपण दोन कपड्यामध्ये शिवणार आहोत ना, तर त्यामुळे हा शेप असा राहील. आणि तुम्हाला जर या गळ्यामध्ये शेप द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकताय, पण तुम्हाला जर नसेल द्यायचे तर तुम्ही असं करू शकताय. आता आपला हा गळा सैल पडतो, घातल्यावर कसं शोल्डर उतरतं, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, हा जो आपली 1 इंच आपण रुंदी दिलेली आहे ही बरोबर अशी सरळ करून घेणार. आता हे सरळ केलं तुम्हाला वाटेल हा कमी जास्त पडतो का, पण अजिबात पडत नाही. पुढं आपण तसा ब्लाऊज बघूया. तर हा बॅक साईडचा पार्ट आपण बाजूला ठेवू. बॅक साईड एकदा आपण कट करून घेऊ. आता ही आपली बॅक साईड कट झालेली आहे. आपण नंतर याची म्हणजे हे दोन्ही पण पार्ट सेपरेट कटिंग करणार आहोत, पण आता आपल्याला फ्रंटची कटिंग करायची पहिली. तर हा पार्ट बरोबर यावर असाच ठेवून घ्यायचा आणि आहे अशीच एकदा आपण मार्किंग करून घेऊ. बरोबर ठेवून घ्यायचं. आता आपण प्रिन्स कटमध्ये शिवणार आहोत. तर पुढे मी तुम्हाला स्ट्रेट डार्ट वगैरे सर्व ब्लाऊज शिकवेन आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने. आता हे आपण फ्रंट भाग आखून घेतला आहे. यामध्ये काय चेंज करायचं आहे आपल्याला प्रिन्स कट शिवायचं आहे. तर यामध्ये आपण फक्त 1 इंच ॲड करणार आहोत या ठिकाणी प्रिन्स कटसाठी, म्हणजे आपल्या कटिंगसाठी. तर बरोबर 1 इंचावर अशीच मार्किंग करून घ्यायची. आता ही 1 इंच इथं झाली. आता यामध्ये आपण एक टक्स देणार आहोत. तर आपल्याला 38 इंचाचा म्हणजे हेवी टक्स आहे, बसनुसार आपल्याला टक्स द्यायचा. तर या ठिकाणी आपण 2.5 इंचाचा टक्स घेणार आहोत.
म्हणजे आपला इथला पप जो आहे तो 2.5 इंचाचा घेणार आहोत या ठिकाणी. आता इथपर्यंत झालं आहे. आता आपल्याला पुढचा गळा कोणता द्यायचा आहे, याला पान गळा द्यायचा आहे. आपली गळ्याची उंची किती आहे, 7.5 इंच आहे या ठिकाणी, 7.5 इंच. आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची, आता हा फ्रंटचा गळा आहे त्यामुळे आपण फक्त 2.5 इंचाची रुंदी घेऊ. पाठीमागच्या साईडने आपण रुंदी वाढवू शकतो. इथं पण आपण 3 पर्यंत घेऊ शकतोय, पण कोण कसं घालतं ब्लाऊज त्यावर डिपेंड आहे, म्हणजे किती पसरून हवं आहे काय. तर आपण इथं 7.5 इंच. नंतर आपल्याला कमी जास्त पण गळा जर करायचं असलं तर आपण करू शकतोय. त्या ठिकाणी आता याला आपण पान गळ्याचा शेप देऊन घेऊ. आणि तुम्हाला जर थोडासा मोठा द्यायचा असेल तर या ठिकाणी पण असा देऊ शकतोय आपण, जसा हवा आहे तसा त्या पद्धतीने. तर आपण हा कट करू. हा थोडासा मोठा जो आलेला आहे तो घेऊ. तर इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हा जी खालची आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेली आहे त्यामध्ये आपण 3.25 किंवा 3 इंच घ्यायचं. या ठिकाणी आपण 3 इंच घेऊ. 3.5, 3.25, 3.5 पर्यंत तुम्ही या ठिकाणी मार्किंग करू शकताय. आता या ठिकाणी वरती आपल्याला डॉट जो घ्यायचा आहे तो 4 इंचाचाच घ्यायचा आहे. तर कुणी कुणी इथपासून बस्ट पॉईंट मोजतं, पण कधी कधी ते कसं होतं बसतं ब्लाऊज. तर ह्या डॉटपासून बरोबर आपण वरती 4 इंच घेणार आहोत. तर हा 3 इंचाचा घेतल्यावर हा किती घेतला आपण, 3.25 इंचाचा घेतला. यामध्ये आपण 4.25 इंचाचा, म्हणजे हा जो पार्ट आहे याच्यापेक्षा अर्धा इंच हा जास्त घ्यायचा असतो, तो हा घेणार आहोत आपण 4.25 इंचाचा या ठिकाणी. आता हा झाला आपला मेन पॉईंट. हां, तर या ठिकाणी आता आपण हा शेप ड्रॉ करून घेऊ. आता हा झाला आपला पॉईंट. आणि जो आपण 2.5 इंचाचा इथे या ठिकाणी वाढवलेला आहे ते 2.5 इंच या ठिकाणी घेणार आपण. 2.5 इंच घेणार. 2.5 इंच तसं घेतल्यावर इथे 1.5 इंच सरळ लाईन घ्यायची. 1.5 इंच, 1.25 इंच आपल्याला जसा टक्स हवा आहे त्या पद्धतीने. आणि याला असा प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा. हा झाला आपला प्रिन्स कटचा शेप तयार. आता या ठिकाणी आपण एकदा हा लाईन ड्रॉ करून घेऊ. जो वाढवलेला पॉईंट आहे हा ड्रॉ करून घेऊ. इथपर्यंतच घेऊ. आपल्याला इथं समोर वाढवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता इथपर्यंत तुमच्या प्रिन्स कट लक्षात आलं. आता आपण एकदा काय करू, हा आर्म होल ड्रॉ करून घेऊ. आता हा आर्म होल आपण ड्रॉ करून घेतला आहे. पण आपला नेमका प्रॉब्लेम काय होतो, या ठिकाणी घड्या पडतात, खूप चुन्या येतात, बगलेत काखेत चुन्या येतात म्हणतात तो प्रकार. तर तो कसा सॉल्व करायचा आपण पाहूया. हा जो मुंडा आहे हा किती, वरती 1 इंच आणि इकडे 1 इंच. तर इकडच्या बाजूने 1 इंच मोजून घ्यायचं असं. आणि आता हा आपल्याला अगोदर हा मुंडा खाली घ्यायचा. हा बॅक साईडचा आपला आर्म होल झाला. तर फ्रंट साईडचा आपण इथून फक्त 1.25 इंच, म्हणजे 1च्या खाली 1.25 इंच एवढंच खाली घ्यायचा, एवढंच. नंतर आपण ज्यावेळेस आपल्याला ड्रॉ करता येईल, म्हणजे कमी वाटेल त्यावेळेस आपण तो बदलू पण शकतो, म्हणजे शिलाई करताना. एवढंच आपण घेतलं आहे खाली. आलं लक्षात तुमच्या, एवढीच तफावत घेतली आपण. तर यामध्ये आता आपण हा इथपासून जो हा कोण आहे इथपासून 1 इंचावर मार्किंग करून घेतली. आता ही 1 इंचावरची मार्किंग याला जोडून घ्यायची. हा जो आपला बस्ट पॉईंट आहे याला जोडून घ्यायची. आता ही जोडली आपण. तर इथली आपल्याला चुनी कशी काढायची, तर हा जो टेप आहे हा 1 वर ठेवायचा बरोबर, आणि इकडं अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच ह्या टेपच्या सेंटरला घ्यायचं. आता हा आपला बॅकचा आर्म होल आहे, हा फ्रंटचा आहे. तर बरोबर ह्याच्यावर 1 इंच ठेवायचं, इकडं अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच घ्यायचं. आणि आता हा जे आपण घेतलेलं आहे सेंटरला याला हा जोडून घ्यायचा. आता हा एवढा कट झाल्यामुळे काय होईल, आपली तिथली क्रीज निघून जाईल. आता आपण हे मोजून घेऊ. हा पहिली जी रेष आहे का ही रेष मोजून घ्यायची. इथपासून इथपर्यंत किती, ती 6ला 2 रेषा कमी.
तर बरोबर ही पण तशीच आली पाहिजे, 6ला 2 रेषा कमी. एक मिनिट आपण इथून बघू. आता इथे 6 आहे, बघू शकता तुम्ही. तर 1 2 आणि 3 रेषा कमी येतात. तर बरोबर तसंच आलं पाहिजे इथं पण. तर इथं थोडंसं वरती येतं हे इथपर्यंत. आणि या ठिकाणी काय करायचं, आपल्याला अर्धा इंचाचा स्लोप द्यायचा फक्त या ठिकाणी. आता या ठिकाणी या ठिकाणी 1 इंचाचं माप झालं आहे आपल्याला. इथं आता कमी पडेल मग जोडायला, त्यामुळे हे मोजून घ्यायचं आपलं किती होतं, 1 इंच होतं. तेवढंच 1 इंच या ठिकाणी वाढवून घ्यायचं या ठिकाणी. आता आपल्याला हा आर्महोलचा सेप पण द्यायचा आहे, तर या ठिकाणाहून द्यायचा हा आर्महोलचा सेप बरोबर इथपर्यंत, म्हणजे ही लाईन आपली कवर होते. आणि आता हा पार्ट जोडून घ्यायचा. आता इथपर्यंत आपलं कवर झालं बघा. लक्षात आलं तुमचा, हा कट होऊन जाईल आणि मग आपलं पूर्ण म्हणजे मेन कोणता येईल आपलं, हा सेप हा येईल. मेन सेप येईल आपला हा. असं आपण इकडे थोडासा टर्न मारून याला असा आकार देऊन घेऊया. हा असा सेप होईल आपला. तर हा आपल्याला हा पार्ट मोजून घ्यायचा. इथपर्यंत किती येतो, हा 4ला 1 रेष कमी. तर हा पण बरोबर कमी त्याच पद्धतीने बरोबर हा किती येतो, 4.5ला 1 रेष कमी. तर हा बरोबर मोजून घ्यायचा, 4.5ला 1 रेष कमी या ठिकाणी आला आपलं. तर हा म्हणजे कसं, आपण हे दोन्ही पार्ट जोडल्याच्या नंतर कमी जास्त होऊ नये म्हणून. तर आता हा पार्ट बरोबर आहे का, हा आपण खाली जोडून आता हे बरोबर असं या ठिकाणी जोडून घ्यायचं. इथं जेवढं आहे त्याच्या डबल आलं पाहिजे, म्हणजे या ठिकाणी 1 इंच येतं. तर हा पार्ट बरोबर असं आपण जोडून घेऊ. आणि या ठिकाणी 1 इंच असं थोडंसं वरती घ्यायचं स्लोप आपला. आता हा पार्ट आपण बरोबर कट करून घेऊ. हा कटिंगमध्ये जाणार आपला आणि तो पण कटिंगमध्ये जाणार. आता आपण हे कटिंग करून घेऊ एकदा. या ठिकाणी गळ्याचा शेप पण कट करून घेऊ. आपण असं करून घेऊ एकदा कटिंग, मग मी तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी ही पण कटिंग करून घ्यायची टक्सची. ही टक्सची कटिंग आपली पूर्ण झाली. आता हा पार्ट जो आहे तो एकावर एक ठेवून बघायचा आपला इथपर्यंत. हा तर आपला हा आर्महोलचा शेप बरोबर येतो का बघायचा आणि आपला हा आर्महोलचा शेप बरोबर असा ड्रॉ करून घ्यायचा या ठिकाणी. आता या पद्धतीने इथे आपण कटिंग करून घेऊ. एकदा व्हिडिओ समजला नाही तर डबल बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा, हा 1 टक्सचा पण ब्लाऊज होऊ शकतो आपला. या ठिकाणी टक्स जोडायचं फक्त आणि हे मार्जिन आपण जोडून घ्यायचं. आणि हा प्रिन्स कटचा पण होऊ शकतो आहे. तर या ठिकाणी आता आपण हा शेप एकदा कट करून घेऊ. आणि या ठिकाणी हे आपलं तर मायनस झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला एकदा डॉटला चुना द्यायचे. तर या ठिकाणी आपला डॉट कुठं येतोय, या ठिकाणी आपला डॉट आहे आणि या ठिकाणी आपला डॉट पूर्ण होतो. तर या ठिकाणी फक्त आपण चून घेऊ, म्हणजे कसं आपल्याला टर्न मारायला लक्षात येतं आपल्या. आणि या ठिकाणी आता या ठिकाणी आता ही झाली आपली फ्रंटची कटिंग पूर्ण तयार. आता हीच कटिंग आपल्याला बॅकवर ठेवायची. तर ही बाजू अशी ठेवायची आपल्याला.
आता या ठिकाणी बघायचं आपलं परफेक्ट बसतंय का, तर बघू शकता तुम्ही हा पार्ट एकदम परफेक्ट बसतोय. तर या ठिकाणी थोडंसं दोन्ही मिळून आपल्याला थोडंसं हा कोपरा बाहेर येऊ नये म्हणून असा स्लोप देऊन घ्यायचा, 1 इंचच. आलं लक्षात या ठिकाणी, म्हणजे आपलं काहींचं कसं हे येतं तसं. या ठिकाणी बघा आपली कटिंग आता पूर्ण झाली आहे. आता हे अस्तरवर कुठं कुठं मार्जिन द्यायचं ते बघू आपण. आता हा बॅक साईडचा पार्ट आहे, हा पण कट करून घ्यायचा आपल्याला. या ठिकाणी आता ही बॅक साईड आपण या ठिकाणी असं जोडून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल हे पार्ट हे आहे. तर या ठिकाणी आपण अस्तर घेऊ. मला एक मीटर अस्तर मिळालं नाही म्हणून मी 2 अस्तर घेतले. तर ही बंद बाजू आपल्या बाजूनेच ठेवायची आणि यातला आता आपण हा बॅक साईड थोड्या बाजूला ठेवू आणि ही कटोरी पण बाजूला ठेवू. आता हा फ्रंटचा भाग आहे, हा बंद बाजूने ठेवायचा. हा जो भाग आहे तो बंद बाजूने ठेवायचा. आणि बघा या ठिकाणी बरोबर, किंवा आय हुक, आता आय हुक आपलं फ्रंट बाजूला नाही आहे त्यामुळे या ठिकाणी बरोबर असं करायचं. आता मार्जिन कसं द्यायचं मी ते तुम्हाला दाखवते एकदा. आता आहे असाच हा ड्रॉ करून घ्यायचा एकदा. आहे हा पार्ट असाच ड्रॉ करून घेतला. आता या ठिकाणी मार्जिन द्यायचं आपल्याला. या ठिकाणी आपण जो कटोरी जोडणार आहे त्या बाजूने मार्जिन द्यायचं. आता या ठिकाणी हा परत पार्ट ठेवायचा आणि हा जो आपला कट आहे या ठिकाणी, म्हणजे आपला या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे, ही मार्किंग करून घ्यायची. आता हे या ठिकाणी कटोरी ठेवायची, बरोबर या बाजूने थोडी सरकून ठेवा, म्हणजे कपडा जेवढा वाचवता येईल आपल्याला तेवढा आपण वाचवू. आता या ठिकाणी बघा आपण कटोरी ड्रॉ करून घेतली. तर आता बरोबर याच्या बाजूने शिलाईसाठी मार्जिन द्यायचं. कुठल्या बाजूने, ज्या बाजूने आपण जोडणार आहोत त्या बाजूने मार्जिन देत चालायचं. फक्त एवढ्याच ठिकाणी मार्जिन द्यायचं, बाकी कुठेच मार्जिन द्यायचं नाही. आलं लक्षात. आता या ठिकाणी आपण समोरासमोर दोन्ही कट करून घेतले. आता हा झाला फ्रंटचा भाग. आता या ठिकाणी आपण बॅकचा भाग बघू. तर बॅकचा जो पार्ट आहे हा आपल्याला बंद बाजूने, हा ओपन बाजूने घेतला तरी पण चालेल, म्हणजे कसं आहे आपल्याला बॅक बाजूने हुकच द्यायचे. तर ही बंद बाजू इकडून घेऊ आपण. आता हुकसाठी आपण थोडंसं मार्जिन देणार आहोत या ठिकाणी, एक अशी रेष हुकसाठी, आणि बाकीचं आहे तसंच मार्किंग करून घेऊ. मी तुम्हाला दाखवते एकदा. आहे अशीच मार्किंग करून घ्यायची, काहीच फरक करायचा नाही यामध्ये. आणि आता या ठिकाणी मार्किंग आपल्याला मार्जिन द्यायचं. अगोदर आपण एकदा आहे तसं ड्रॉ करून घेऊ. आता हे बॅकचा भाग झाला. आता या ठिकाणी मार्जिन द्यायचं. आपण कशासाठी मार्जिन देणार या ठिकाणी, आपलं शिलाईमध्ये जाणार, आपण कट टू कट घेतलेलं असतं ना, आणि थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते शिलाईमध्ये जाणार असतं. तर हे बॅक साईडचं मार्जिन झालं. आणि आता बॅक साईडचा आणखी एक पार्ट राहील आपला हा. तर हा पार्ट कुठं बसतो तो बघायचा. या ठिकाणी बसेल बघा. आता बॅक साईडला आपण या ठिकाणी मार्जिन देणार. बरोबर शिलाईसाठीच मार्जिन द्यायचं असतं आपल्याला, बाकीचं काही नाही. जसं सेप आहे त्या पद्धतीने मार्जिन द्यायचं.
आता हे पार्ट आपण या पार्टला इथं जोडणार, त्यामुळे त्याचं मार्जिन असं व्यवस्थित द्यायचं. आलं लक्षात तुमच्या? आता हे पार्ट मी व्यवस्थित कट करून घेते. तर आपण हे कटिंग करून घेतली आहे, जशी तुम्हाला मी आत्ता दाखवली होती तशीच. हा फ्रंटचा भाग आहे, आपण फ्रंटला नेट घेतलं आहे आणि हा साईडची कटोरी, त्यामध्ये आपण कफ अटॅच करणार आहोत. आता ही टिकली वर्क असल्यामुळे टिकली थोडीशी गळणारच आहे. आणि हा बॅक साईडचा गळ्याचा पार्ट आहे आणि हा बॅक साईडचा पाठीचा पार्ट आहे. तर मी कटिंगप्रमाणे तुम्हाला दाखवलं. आणि कफ हे एकदम जर ब्रँडेड कप घ्यायचे, म्हणजे ते एकदम सॉफ्ट असतात. आणि थोडेसे साधे कप म्हटलं का ते कडक असतात आणि त्यामुळे कस्टमर पण खुश होत नाही. तर आता आपण पहिलं काय करू, हे जोडून घेऊ. गळ्याचा पार्ट आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि ही कटोरी घेतली आपण. तर आता ही सोयीची बाजू आहे आणि ही सोयीची बाजू आहे. तर ह्या दोन्ही सोयीच्या बाजू अशा ठेवायच्या. 1 मिनिटात आपण परफेक्ट कटिंग करून घेऊ एकदा. जो आहे त्याप्रमाणे परफेक्ट कटिंग करून घ्यायची. नंतर जोडल्यावर केली तरी पण चालेल. हे दोन्ही पार्ट असे ठेवून घ्यायचे बरोबर सोयीचे आणि यावर हा पार्ट ठेवून घ्यायचा. आता हे आपण जोडून घेऊ एकदा या पद्धतीने. आणि दोरा घेताना एकदम परफेक्ट मॅचिंग घ्यायचं त्याला. बरोबर. आता हे पूर्ण मी दोन्ही पण पार्ट जोडून घेते. आता हे दोन्ही पार्ट आपले जोडून तयार झालेत. हे बाजूला ठेवू आपण आणि हा अस्तरचा फ्रंटचा भाग घेऊ. आता यावर आपण हे फ्रंटचं घेणार भाग. तर पहिला हा ओपन करून घेऊ आपण. हा ओपन करून घेतल्यावर बरोबर हा पार्ट त्याच्यावर ठेवून घ्यायचा. आणि तुम्हाला हवा असल्यास याला पिनअप करून घ्यायचं. हा बघा, आता हा असा ठेवायचा भाग आणि याला बरोबर पिनअप करून घ्यायचं. पिनअप केल्यावर काय होतं, कपडा आपला सरकत नाही. या पद्धतीने पिन्स लावून घ्यायचे आणि आपला कपडा सिक्युअर करून घ्यायचा. आता याला आपण अंडरग्राउंड टिप मारणार आहोत. आता बरोबर याला टिप देऊन घ्यायची. गळ्याचा स्ट्रेप जो आहे तो बिघडू द्यायचा नाही अजिबात. म्हणजे आपण आता या ठिकाणी पानगळा घेतलेला आहे, बरोबर दम्मा आणि असं त्याचं टोक घ्यायचं, म्हणजे त्याचं पूर्ण घेतले. आणि इथपर्यंत जर आपलं टिप मारून झालं, पुन्हा चेक करायचं आपले सर्व बाजूनी सारखी टिपमध्ये कपडा आलाय का. कमी जास्त आला असेल तर पुन्हा खोलून घ्यायची टिप किंवा डबल मारून घ्यायची. आता हा जो एक्स्ट्रा कपडा असेल आपण तो कट करून घेऊ. आणि आता या ठिकाणी कट देऊन घ्यायचे. हा सेंटर असेल, हा पहिला कट द्यायचा आपण. बरोबर टिपच्या आतमध्येच आला पाहिजे आणि जिथे जिथे राऊंड शेप आहे त्या ठिकाणी पूर्ण कट देऊन घ्यायचे. कट का बरं द्यायचे, तर ज्यावेळेस आपण पलटी मारणार गळा त्यावेळेस आपला गळा छान बसतो, मग म्हणजे त्यावर घड्या वगैरे पडत नाही. आता हे आपण कपडा पलटी मारून घेऊ. आता हा पूर्ण कपडा पलटी मारून बरोबर
या ठिकाणी स्टिचिंगला घ्यायचा. आता यावर आपण दाबटीप देऊन घेऊ पूर्ण. बरोबर जी आपली डिझाईन आहे ती बाहेर काढून घ्यायची. या पद्धतीने म्हणजे आपला शेप छान दिसतो. बरोबर हाताने फिनिशिंग द्यायचे. कपडा सरकवून घ्यायचा. ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता ही पूर्ण टिप मारून घेते मी. हा बघा आता गळा आपला किती फिनिशिंगमध्ये आला. आता याला पूर्ण चौ बाजूने मी टिप मारून घेते, एकदा पूर्ण करून घेते. तर या ठिकाणी बघा हा फ्रंटचा भाग आपला पूर्णपणे तयार झाला आणि साईडचे पार्ट तयार झाले, म्हणजे साईड कटोरी या पद्धतीने. आता हे दोन्हीला पण मी प्रेस मारून घेते एकदा. आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झाले. आता आपण याची कटोरी अटॅच करू. तर हा साईड पार्ट पाहून घ्यायचा कोणता कोणत्या बाजूचा आहे. हा या बाजूचा आहे. तर आपण लावायला खालच्या बाजूने सुरुवात करणार आहोत. एक्स्ट्रा कपडा बघायचा अगोदर किती. आता हा थोडासा एक्स्ट्रा आहे, तो पण कट करून टाकायचा. तेवढ्या थोड्याशा कपड्याने सुद्धा फरक होतो. आता या ठिकाणी आपण लावायला सुरुवात करू. आता इथपासून बरोबर लावायला सुरुवात करायची. आपण त्याला मार्जिनसाठी जागा ठेवलेली बरोबर मग अर्धा इंचाच्या मार्जिनने लावायला पाव इंचाच्या सुरुवात करायची. एकदम दमाने घ्यायची शिलाई, घाई करायची नाही अजिबात. म्हणजे आपल्याला टर्न मारता येतो व्यवस्थित, कारण त्या ठिकाणी एक गोल राऊंड मारायचा असतो. या ठिकाणी आता बघून घ्यायचं आपण एकदा आपली शिलाई पफ वगैरे कसा आलाय. तर हा बघू शकता तुम्ही, पफ एकदम सुंदर आलाय. आता याला आपण मजबूतीसाठी डबल शिलाई मारूया. खालच्या बाजूने म्हणजे कपडा शिवताना खालच्या बाजूने बघून घ्यायचा, कारण खालच्या बाजूने घडी पडत असते. आपली पहिली टीप छान येते आणि दुसऱ्यांदा डबल टीप मारायला गेलो घडी पडते. आपण घाईने काम करायला लागतो. आता एक आणखीन महत्त्वाची टिप्स. आता हे पूर्ण राऊंड सर्कल आहे हे, तर या ठिकाणी कट द्यायचे. कट दिल्याने काय होतं, मग हा शेप बरोबर व्यवस्थित दिसतो आपल्याला बाहेरून. या ठिकाणी कट द्यायचे. आता या ठिकाणी शेप बघू शकताय. आपण कप बसवणारच आहोत, बिना कपचाच पप बघू शकता तुम्ही किती सुंदर आला. आता मी या दुसऱ्या बाजूने साईडची कटोरी जोडून घेते अशीच. या ठिकाणी बघा आता आपला हा पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे. आता काय करायचं, आपल्याला याला पॅड अटॅच करायचे इथे. तर पॅड अटॅच करण्यासाठी आपल्याला काय करायचं, मी या ठिकाणी हे दोन पार्ट तयार करून घेतले. आता माझ्याकडे एवढं अस्तर शिल्लक नव्हतं राहिलं, याच मापाचे सेम हे दोन अटॅच करून घेतलेत. हे बघू शकता तुम्ही. तर हे आता आपण त्याला अटॅच करणार आहोत. तर कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता एवढं अस्तर नसल्यामुळे हे सेपरेट झाले माझ्याकडून दोन्ही पण पार्ट. हे बरोबर आपण एकावर एक ठेवून घ्यायचे.
आता आपण हा पार्ट. आता हा जो हे जे पॅड आहे, आता हे जे पॅड आहे याचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा या ठिकाणी, आणि ह्या सेंटरपासून बरोबर असं धरायचं आणि सेंटरपासून बरोबर खाली लाईन मारून घ्यायची या ठिकाणी. आता हा सेंटर, याचा सेंटर कोणता आहे आपल्याला, आपण डॉट दिलेला होता ते या ठिकाणी आपला डॉट आहे. बरोबर या ठिकाणी हा सेंटर ठेवून घ्यायचा. या सेंटरवर हा सेंटर आला पाहिजे बरोबर. आणि खाली बघा आपलं 2 इंच बरोबर राहत आहे. आता हा बरोबर या ठिकाणी ठेवून आपण 1 कप अटॅच केलंय. आता या ठिकाणी दुसरा करू आपण. हा बरोबर असा धरायचा. तुम्हाला समजलं नसेल तर मी परत सांगते. हा सेंटर काढायचा. बरोबर सेंटर काढला की पुन्हा असं आडवं धरायचं आणि जो आपण सेंटर काढलेला आहे त्या सेंटरपासून बरोबर सरळ लाईन मारून घ्यायची. आणि आपला जो हा पॉईंट आहे डॉटचा, म्हणजे आपला टक्स पॉईंट, त्या टक्स पॉईंटला हा सेंटर आला पाहिजे बरोबर. आणि या सेंटरवरून मग बरोबर शिलाई मारायला सुरुवात करायची. आता हे दोन्ही पण बघा आपले कप तयार झाले या पद्धतीने. आलं लक्षात तुमच्या कसं लावलाय मी. आता हे कप खालच्या बाजूने आले पाहिजेत आपले, आणि त्यावर वरच्या बाजूने हा आपला गळा ठेवायचा आपल्याला. बघा आता आपण कप खालच्या बाजून घेतलेत. खालच्या बाजूने एकदा आपण दुमटपट्टी मारून घेऊ या पद्धतीने बरोबर. बरोबर टीप घ्यायची मारत मारत. हा टक्स जो आहे तो ओपन करून घ्यायचा असा दोन्ही पण बाजूनी. त्या बाजूने आपल्याला वाटले तर कट द्यायचे, नाही दिले तरी पण चालतात, पण एक फिनिशिंगचा भाग म्हणून आपण देऊन घ्यायचे. आता या बाजूने आपण टर्न मारू. आता टर्न मारला की हा कपडा आपण तसं सिंगल अस्तरमध्ये पण जोडू शकतोय, पण नेटचा कपडा असल्यामुळे मी डबल अस्तर लावलं. आता या पद्धतीने आपण हा झाला आपला फ्रंटचा भाग, आणि आपण आता पाठीमागून हे डबल अस्तर लावलंय. आता या अस्तरला आपल्याला फिनिशिंग द्यायची, तर काय करायचं, हा डबल फोल्ड करून घ्यायचा थोडासा आणि यावर टिप देऊन घ्यायची अशी. दाखवते मी तुम्हाला बघा. आपण त्या डबल फोल्डमध्ये पण म्हणजे ज्यावेळेस गळा अटॅच करतो त्यावेळेस पण लावू शकत होतो, पण त्यावेळेस आपण कप वगैरे अटॅच केलेले नव्हते आणि मग ब्लाऊजची फिनिशिंग सुंदर येत नाही.
आता बरोबर जो शेप आहे त्या शेप प्रमाणे याला टिप मारून घ्यायची. बरोबर घ्यायचं असं. बरोबर या पद्धतीने आता मी पूर्ण टिप मारून घेते. आता बघू शकता तुम्ही ही गळ्याची फिनिशिंग आतमधून झाली आपण टिप मारली तरी पण. आणि हे हा फ्रंटचा भाग झाला. आता कप लावून कप एकदम मऊ येते सॉफ्टमध्ये. काही काहींना लेडीजला कप आवडत नाही तर एकदम सॉफ्टमध्ये हे असे कप आहेत. आता हा फ्रंटचा भाग बघा तुम्ही आता किती सुंदर झाला आहे तयार. आता आपण बॅकचा भाग तयार करून घेऊ. आत्ताच तुम्हाला मी फ्रंटचा भाग दाखवला, आता हा बॅकचा भाग आहे. तर बॅकला आपले हुक येत आहेत. तर या पद्धतीने बघा या ठिकाणी ओपन आहे. तर हा आपला काखेकडचा भाग आहे आणि हा आपला हा आय हुकचा आहे. तर या ठिकाणी आपण आय लिहून घेऊ आणि हा काखेकडचा आहे तर या ठिकाणी के लिहून घेऊ. त्याच पद्धतीने या ठिकाणी पण असं करून घ्यायचं आपण आय आणि के या ठिकाणी असं. मग आपल्या लक्षात येईल. एक लक्षात ठेवायची सगळ्यात सोपी पद्धत. आता हा सेंटरला आपण कट करून घेऊ. आता बरोबर हे पार्ट असे ठेवून घ्यायचे आणि आता हे आपले वरती आले पाहिजेत नाव, म्हणून आपण हे आतमध्ये घेऊ. आता हे उंच उंच भाग सेम समोरासमोर घेतले आपण. आता याला आपण जोडून घेऊ. खालचा भाग सोयीचा आहे, वरचा भाग पण सोयीचा आहे. यावर आपण टिप मारून घेऊ. आता या ठिकाणी आपण टिप मारून घेऊ. आता हा बघू शकतो. आता हे आपण कट करून घेऊ. आता हे कट देऊन घ्यायचे. आणि हा पार्ट सरळ करून घ्यायचा, म्हणजे सोयीचं करून घ्यायचं. या पद्धतीने आता हा बघा आपला काखेतला भाग झाला आणि हा हुकपट्टीचा भाग झाला. आता यावर दोन्ही बाजूनी दाबटीप देऊन घ्यायच्या. आता हे पाठीचे दोन्ही भाग आपले तयार झालेत. या ठिकाणी आपली हुक आयला लागणार आहे. आता आपण दुसरा पाठीचा भाग तयार करून घेऊ. गळ्याचा भाग. तर हा आहे आपला गळ्याचा भाग. हा जॉईंट आहे, आपण कट करून घेऊ. आता हा पार्ट दोन्ही समोरासमोर ठेवून घ्यायचे. हा इथे आणि हा इथे. हे समोरासमोर आपण दोन्ही पार्ट ठेवून घेतले. आता हा पार्ट बाजूला ठेवू आपण थोडा वेळ आणि हा पार्टला आतमधून असं करायचं आणि हा पार्टला टिक मारून घेऊ. म्हणजे आपल्या गळ्याचा पट्टी मारून घेतली आपण थोडक्यात त्याला.
आपण हे पॅक करून घेतलेला. आता आपण कट देऊन घेऊ, कारण आपल्याला पलटी मारायची याची. हा कोणा जो आहे तो जास्त कट करायचा, म्हणजे त्या ठिकाणी आपला व्यवस्थित पलटी होतो कपडा. आता हा बघा, याला आपण दापटीप देऊन घेऊ या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा, हे बॅक साईडचे 2 पार्ट तयार झाले आणि हे आपण तयार केलेले. तर आपले आय पट्टीचे या बाजून ठेवायचे आणि हे बरोबर ठेवून बघायचं. बरोबर हे सेंटरला ठेवून घ्यायचं आणि इथपासून बघून घ्यायचं कुठपर्यंत बसतंय आपलं. तर या ठिकाणी बघा, आता हे बरोबर या ठिकाणी ठेवून घ्यायचं असं, आणि याला आपण पिनअप करून घेऊ या पद्धतीने. पहिला आपण हा पार्ट अटॅच करून घेऊ आणि मग हा नंतर अटॅच करून घेऊ त्याच मापावरून बरोबर. तर आता इथपासून शिलाई मारायला सुरुवात करायची. बघायचं आपला कपडा कुठपर्यंत आलेला आहे. या ठिकाणी बघून घ्यायचं, कमी जास्त बघा, तुम्हीच पाहिलं थोडं कमी जास्त होतं आपल्याकडून, म्हणून मग परफेक्ट ठेवून घ्यायचं. एकदा शिलाई मारताना कधी पण मोजूनच घ्यायची. हा पार्ट तयार झाला. आता त्याला आपल्याला टक्स द्यायचा. तर टक्स बरोबर शोल्डरच्या मधोमध द्यायचा. मी कधी पण तुम्हाला सांगितलेलं. ही झाली आपली एक बाजू तयार. आता मी सेम अशी दुसरी बाजू करून घेते या पद्धतीने. बघा, आता बॅक साईडचा भाग आपला पूर्ण तयार झाला आहे. आता या ठिकाणी आपण एक लेस अटॅच करणार आहोत. या ठिकाणी पायपिंगची लेस आहे, ती आपण अटॅच करणार आहोत असं या ठिकाणी, म्हणजे आपल्या ब्लाऊजला आणखी सुंदर असा लुक येईल. तर हा बघा बॅक पार्ट तयार झाला. आपण या ठिकाणी याला ही लेस अटॅच केली आहे, थोडासा आणखी सुंदर लुक यावा म्हणून. आता हा फ्रंटचा भाग घ्यायचा आणि फ्रंटचा भाग यावर असा अटॅच करून घ्यायचा या ठिकाणी. बरोबर शोल्डरवर शोल्डर ठेवायची, बरोबर या पद्धतीने अटॅच करून घ्यायचं. आता या बाजूचं बघा, शोल्डर अटॅच केली मी, या बाजूने 1.5 इंच खाली उतरले मी, त्यामुळे काय होईल, आपला डीप गळा जरी असेल तरी खाली उतरणार नाही. आता या ठिकाणी पहा, हा कमी जास्त भाग कट करून घ्यायचा आणि बरोबर शोल्डरवर शोल्डर ठेवायचं या पद्धतीने. इथपासून बरोबर सेम टू सेम मार्किंग करून घ्यायची आणि इथपासून टिप देऊन घ्यायची. या पद्धतीने बघा, आता आपण दोन्ही शोल्डर अटॅच करून घेतले आणि हा आता ब्लाऊजचा लुक. आता याला या ठिकाणी मी बाही बसवून पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तुम्हाला दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर या पद्धतीने बघा आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालं आहे. कप लावून पूर्ण गळ्याची वगैरे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. ही स्लीव्ज आहे दोन्ही बाजूनी आणि ही बॅक साईडचा भाग या पद्धतीने. तर कसा वाटला ब्लाऊज तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.